मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला माझे जन्म अभिवादन करतो. आजच्या या छोट्याखानी कार्यक्रमामध्ये जमलेले सर्व माझे हृदयपूर्वक आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ आणि कनिष्ठ सर्व माझे सन्मानित सदस्य, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित लाभलेले श्री धोके सर अध्यक्ष या कार्यक्रमाचे, तसेच प्रमुख उपस्थित लाभलेले आमचे सन्माननीय बावनकर सर आणि ज्यांचा हा सत्कार या ठिकाणी आपण साजरा करतो असे आमचे परम मित्र सत्कारमूर्ती श्री वाघमारे साहेब. सरांनी माझ्या पूर्ववक्त्यांनी त्यांचा परिचय दिलेलाच आहे. वाघमारे सरांबद्दल त्या एक गोल्डन जुबलीकडे पदार्पण होत आहे. 75 वर्षामध्ये ते आता त्यांचा प्रवेश होत आहे, डायमंड जुबली. बरं असो, पण पुन्हा जगत असताना ज्या काही अवस्था असतात माणसाच्या बालपणामध्ये, तरुणपणामध्ये आणि म्हातारपणामध्ये, या काही वयामध्ये जे लोक असतात ते जे मित्र आपण असतात त्यापुढे लहानपणाचे मित्र आपण लहानपणी विसरून जातो. म्हातारपणाचे जे मित्र असतात ते तरुणपणाचे जे मित्र असतात आपल्या ज्या कार्यकर्त्यामध्ये असतात ते आपले त्यावेळी आपण विसरून जात असतो. परंतु आता जे शेवटचे जे मित्र आहे आपले हेच आपल्याला अंतिम मित्र आपले असतात. आणि म्हणूनच आपण या सर्व लोकांनी या ठिकाणी आपण आपलं प्रेमाने या ठिकाणी आपण मित्रत्वाचं भाव या ठिकाणी आपण जोपासला पाहिजे. बरं असो, वाघमारे साहेबांबद्दल मी म्हणत आहे की वाघमारे साहेबांचं जो व्यक्तिमत्व आहे आपण पाहतोय त्यांचं जसं कुठं कसंही असो, पाण्याला जर विचारलं आपण तर पाणी तेरा रंग कैसा, तर तो म्हणतो जिसं मिला वैसा. ज्या ज्या ठिकाणी जशी जशी परिस्थिती त्या त्या परिस्थितीला जुळून ते वाघमारे साहेब असतात. जसा देश वैसा भेष, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बरं असं फक्त 2 ओळी त्यांच्या बोलतो. हजारों फूल खिलते हैं यवन में, हजारों फूल खिलते हैं यवन में, कौन किसे पहचानता है, जो फूल यवन को जिंदगी देता है उसके बाहर याद करते हैं. मतलब जो विशिष्ट जीवन जगत असतो त्याला हमेशा समाज ओळखत असते. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.